दीप गायकवाड कसला विचार करताय? काही नाही. घे मग जेवून घे. नकोय. का रे घे की जेव. नाही भूक नाहीये. भूक नसेला काय झालं तुला? सकाळपासून बाहेर फिरतोस, काही खाल्लं नसेल, पटकन जेवून घे. नको यार, काय जबरदस्ती करते उगाच. माझ्यावर का चिडतोयस तू? चिडू नाही तर काय करू का? आपल्या घरात आहे ना सगळे मस्त असे आपापल्या मर्जीने वागत असतात. कार्यक्रम सरळ चांगला व्हावा असा विचार करत असतानाच कोणीतरी येऊन मध्ये खो घालतं. काय बोलतोयस तू? जे काही बोलायचं ते स्पष्ट बोलशील. स्पष्ट बोलू? हो. मग का वागलीस तू असं सावेकरांबरोबर? इतकं घालून पाडून बोलायची काय गरज होती सगळ्यांसमोर? कोण म्हणाला तुला हे? ते महत्वाचं आहे का? ऐन कार्यक्रमात तू सावेकरांना असं पेचात का पकडलंस? त्यांच्याकडनं साखरपुड्याची अंगठी हरवली ते चालतंय, आणि मी त्याच्यानं जरा काही बोलत तर सगळ्यांना मिरच्या काय झोमताय? जरा हा साखरपुड्याची अंगठी परवडत नव्हती म्हणून तुम्ही दुकानात परत देऊन आलात. हे बोलणं शोभतं तुला? एवढ्या मोठ्या कार्यक्रमात इकडची गोष्ट तिकडे होऊच शकते. मला मान्य आहे साखरपुड्याची अंगठी हरवायला नको होती, पण झाली यार चूक. म्हणून तू त्या सगळ्या लोकांवर एवढा मोठा आरोप केलास. उगाचच नव्हते बोलत, तर्कानेच बोलत होते. काय कुठल्या तर्क? आपल्याकडे आले होते ना अंगठी घ्यायला, त्यावेळेला बघितलं होतं. ती अंगठी बघितल्यानंतर कसे चेहरे झाले होते त्यांचे. मुळात त्यांना ती महाग अंगठी घ्यायचीच नव्हती, कारण ती परवडणारच होती त्यांना. आपल्याशी बरोबरी करता येत नाही ना, मग नातं जोडायला यायचंही नाही त्यांनी. बास आत्या बास. आपल्या बरोबरीचे नाही म्हणून नातं जोडायचं नाही हा कुठला नियम आहे का? आणि हे बघ, मी ना तुला खूप प्रामाणिकपणे सांगतो, मी जितकं ओळखलंय ना त्यांना, ती लोक खोटारडी नाहीयेत. तू हे असं वागतेस ना, हे पचत नाहीये. माझं सोड रे, आपण त्यांच्याबद्दलच बोलू. एवढा तमाशा केला त्यांनी, सगळ्यांसमोर आपली नाचक्की झाली, तरी सुद्धा लग्नाची हौस अजून त्यांची गेलेली नाहीये. दुसरं कुणी असं नाही तर माफी मागितली असेल, तोंड काळा करून निघून गेले असते. काय तू आता काहीही बोलतेस, काहीही बोलतेस. तुला मी चुकीची वाटते का? हा नाही, पण मला ना अजून एक शंका आहे. त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? म्हणजे नाही, ती अंगठी आणायला त्यांच्याकडनं पैसे आले कुठनं? मुळात ती अंगठी एवढी महाग आहे आणि ती खरी आहे हे माहितीये मला. मग पैसे आले कुठनं त्यांच्याकडे? पैसे आले कुठून म्हणजे काय? हा काय प्रश्न आहे का? म्हणजे असतील त्यांच्याकडे पैसे, ते काय तुला असे पैसे दाखवत फिरणार बघा माझ्याकडे एवढे पैसे आहेत म्हणून? नाही नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीत हे चांगलंच ठाऊक आहे मला. मग कोणतरी बाहेरची व्यक्ती आहे जी त्यांना पैसे पुरवत आहे. कोणतरी कैवारी भेटलाय त्यांना जो पैसे पुरवतोय. अगं मी काय बोलतोय ते राहिलं. तू कर तुझी ही सीआयडी गिरी आहे ना, कर बस. मी एक काम करतो, मी जेवून घेतो त्यापेक्षा. काय हवंय मॅडम? उत्तर. काय? हो, काल मी तुमच्या दुकानातनं एक अंगठी घेतली, त्याचे तुम्ही माझ्याकडनं 75,000 रुपयेच घेतले. ती अंगठी आहे 1.5 लाखाला. असं का केलं तुम्ही? काय गडबड आहे मला आत्ताच्या आत्ता सांगा. अहो मॅडम, यातलं मला काहीच माहित नाहीये आणि मी काल कामावर नव्हतो. नाही माहित म्हणजे? अहो, काल जे दादा होते त्यांनी मला सांगितलं या दुकानात ऑफर सुरू आहे. मग तुम्हालाही ते माहित पाहिजे ना. कुठे आहेत ते दादा? कोण होतं काउंटरला मला आत्ताच्या आत्ता सांगा. हो हो या तुम्ही मी बघतो. हां, तुम्ही बोला मॅडम, काय झालं? काय भानगड आहे? हे काय आहे? हे बिल आहे. त्यावर अंगठीची किंमत किती आहे? 1.5 लाख रुपये. काल तुम्ही माझ्याकडनं 75,000च कसे काय घेतले मग? हो मॅडम शांत. अहो आरडाओरडा कशाला करताय? हो मी तुमच्याकडनं 75,000 रुपये घेतलेत ना, 1.5 लाख रुपये नाही. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर पुन्हा आलं नसतं. कारण मॅडम तुमचा फायदा आहे यात. मॅडम तुम्ही या प्लीज. तुम्ही फक्त मला हे काय प्रकरण आहे ते आत्ताच्या आत्ता सांगा. माझ्याकडनं कमी पैसे का घेतले तुम्ही? हो मॅडम ओरडताय कशाला? अहो मी तुमच्याशी शांतपणे बोलतोय ना, आणि मी तुम्हाला सांगितलं ना की आमच्या दुकानात ऑफर सुरू आहे, म्हणून ती अंगठी तुम्हाला स्वस्तात मिळाली, बाकी काही नाही. काल मी गडबडीत होते म्हणून तुम्हाला काही विचारलं नाही, पण सोन्याच्या दुकानात एवढा मोठा डिस्काउंट कसं काय? अहो मॅडम तसंच आहे, आणि खरंच ऑफर सुरू आहे म्हणून तो तुम्हाला अंगठी दिली ना. बरं चला, मी मान्य करते की ऑफर सुरू आहे, पण ते लेबर चार्जवर वगैरे असेल ना, मग ते सगळं वगळून पण फक्त 75,000च घेतलेत तुम्ही. मॅडम तुम्ही काल आहे ना गडबडीत होतात, त्यामुळे नीट ऐकलं नसेल. लेबर चार्ज 100% फ्री आणि सोन्याच्या मूळ किमतीत 50% सूट होती, त्यामुळे तुम्हाला स्वस्तात मिळाली अंगठी. अहो दादा, का फसवताय? हा, सोन्यावर एवढी मोठी ऑफर, तेही आत्ताच्या जगात.
हे बघा, मी सोन्याच्या व्यवसायात नसले ना तरी एवढं कळतं की 50% ऑफर अख्ख्या जगात कोणीही देऊ शकत नाही. तर नेमकं काय आहे ते मला आत्ताच्या आत्ता सांगा. मॅडम, मला जे सांगायचं होतं ना मी तुम्हाला सांगितलंय. माझा वेळ वाया घालू नका आणि आमच्या गिरायकाला त्रास देऊ नका. हो का? म्हणजे माझ्यामुळे तुमच्या गिरायकांना त्रास होतोय का? सॉरी हा, खूप सॉरी, माफ करा मला. नाही नाही, असं काही नाही. बरं, तुम्हाला पुन्हा काही लागलं तर या आमच्या हे दुकानात. हं? हो हो, यावं तर लागेलच. पण काय आहे, त्याआधी माझ्यामुळे ज्या गिरायकांना त्रास झाला त्यांचा फायदा करून देते ना मी. म्हणजे? एक मिनिट हा, एक मिनिट. अहो, तुम्ही दागिने घ्यायला आलात ना? काय बजेट आहे तुमचं? 1-2 लाखापर्यंतचं तरी आहे. अहो, काय सांगता? तुम्हाला माहिती का, या दुकानात खरंच ऑफर सुरू आहे, तेही 50% सोन्यावर. कसं काय? 4 लाखाचे दागिने 2 लाखात घेऊन जाल. आत्ताच घेऊन टाकते. दाखवा बरं ते दागिने. हो, यांनी तर चांगली आयडिया दिली. म्हणजे मी काय करते ना, सगळ्या मैत्रिणींना माझ्या फोन करून टाकते आणि इथे बोलवते. काय, माझ्या बहिणीचं पण लग्न आहे हो. काय ना, सगळेच आम्ही खरेदी करून टाकतो, तुमचा सगळा फायदाच होईल.